नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी एक्सप्लेनर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज चर्चा करणार आहोत ती बारामती लोकसभा मतदारसंघाची। बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागले। देशातली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातंय। अत्यंत हाय व्होल्टेज अशी ही निवडणूक होणार आहे। प्रमुख लढत पवार विरुद्ध पवार अशीच या ठिकाणी पाहायला मिळते। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा पद्धतीचा सामना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रंगणार आहे। सगळ्या उमेदवारांचे प्रमुख उमेदवारांचे अर्ज देखील दाखल झालेले आहेत। प्रचाराला सुरुवात झालेली आहे। जोरदार सभा देखील प्रचाराच्या दोन्ही उमेदवारांच्या पार पडलेल्या आहेत आणि याच प्रचार सभांमध्ये जी महत्त्वाची भाषणं झाली त्याच भाषणांनी या सगळ्या निवडणुकीचा रोख कशा पद्धतीने समोर जातोय हे चित्र स्पष्ट करण्याचा एक अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर सातत्यानं पवार विरुद्ध पवार अशी चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू होत असताना राज्यभर तशा पद्धतीची चर्चा सुरू होत असताना देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं की ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी आहे। अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे। आणि मग एक अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला गेला की ही निवडणूक जी आहे जी स्थानिक पातळीवर सगळ्यांना कल्पना आहे। शरद पवारांनी एकीकडे सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकलेला आहे। सातत्यानं त्यांचे दौरे बारामती लोकसभामध्ये वाढलेले आहेत आणि इतकंच नाही तर अजित पवार देखील सातत्यानं आपल्याला बारामतीमध्ये या सगळ्या प्रचार यंत्रणांच्या निमित्तानं बारामतीत तळ ठोकून कसे बसलेले हे पाहायला मिळतंय। ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच आहे हे बारामतीकरांना पुरतं ठाऊक असताना देखील एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून महायुतीकडून केला जातोय की जे आत्ता वातावरण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ते अर्थातच भावनिक पातळीवरचं पाहायला मिळतंय। प्रत्येक जण जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्याची बाजू मांडताना आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळेल। अर्थात अजित पवारांचे समर्थक अजित पवारांची बाजू मांडतात, शरद पवारांचे समर्थक शरद पवारांची बाजू मांडतात, पण एकूण जे चित्र आहे ते चित्र बारामती लोकसभा मतदारसंघातलं जर झालंय सांगायचं असेल कौल कुणाला आहे हे जर सांगायचं असेल तर वेगवेगळ्या विधानसभानिहाय परिस्थिती बदललेली पाहायला मिळते। शहरी भागात वेगळं वातावरण आहे। शहरी भागातलं वातावरण हे जर अजित पवारांच्या बाजूने पाहायला मिळत असेल तर ग्रामीण भागात मात्र शरद पवारांच्या बाजूने अजित पवारांच्या बाजूने असं संमिश्र एकूण जी लोकांची भावना आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एक महत्त्वाची लक्षात आपण जी गोष्ट घ्यायला पाहिजे ती अशी आहे की ही निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी आपण म्हणत असलो तरी मात्र ही जी निवडणूक हातात घेणारे लोक आहेत ते लोक आहेत एकीकडे अजित पवार दुसरीकडे शरद पवार। आणि हे दोन्ही नेते जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात पुढच्या सगळ्या प्रचाराचं नियोजन करताना किंवा एकूणच बूथ निहाय कशा पद्धतीनं नियोजन करायचंय याचं सगळं नियोजन करताना जी स्ट्रॅटर्जी ठरवतायत ती अर्थातच एकत्र अनेक वर्ष काम केल्यामुळे ह्या दोन्ही नेत्यांना एकमेकांची जी स्टाईल आहे निवडणुकीची लढण्याची ती कल्पना आहे। मात्र आता वेगळे कोणते प्रयोग केले जात आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे बारामती लोकसभा जिंकण्याच्यासाठी। म्हणून सुनेत्रा पवारांना जेव्हा ही बारामती लोकसभा निवडणूक जिंकायची आहे तेव्हा अजित पवारांसोबत जी महायुतीची ताकद निर्माण झाली आहे त्यांची जी स्ट्रॅटर्जी आहे ती कशा पद्धतीने पुढे नेते आणि त्याचा कितपत त्यांना फायदा होतेय हेही पाहावं लागेल। तर दुसरीकडे वेगवेगळ्या विधानसभानिहाय जर आपण विचार करायचा ठरवलं तर मग भोरविला मुळशी असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघातला सगळ्यात महत्त्वाचा जो आता विधानसभा मानला जातोय भाग तो बारामतीचा असेल किंवा सासवड असेल या सगळ्या भागांमध्ये पुरंदर असेल तिकडे दौंड असेल या सगळ्या भागांमधलं जे वातावरण आहे ते संमिश्र पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आणि म्हणून पुन्हा जो मुद्दा अगदी सुरुवातीपासून येतो तो म्हणजे भावनिक राजकारणाचा की सातत्यानं अजित पवार सांगतायत की ते तुम्हाला भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न करतील, तुम्ही त्या भावनिक साथीकडे दुर्लक्ष करा। आणि सातत्यानं सुप्रिया सुळेंकडून देखील भावनिक साथ जी घालण्याचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळतोय तर तो हाच आहे की कशा पद्धतीनं शरद पवार यांच्या सोबत दगाफटका अजित पवारांनी केला आणि मग पुन्हा त्याला उत्तर देताना अजित पवार हे स्वतः म्हणतात की मला एकटक पाडलं जातं आहे अशा पद्धतीचं जे शाब्दिक वार आहे ते दोन्हीकडे पाहायला मिळते। आणि मग कार्यकर्ता जो आहे तो मात्र कोणाची बाजू घ्यायची या सगळ्या पेच प्रसंगामध्ये अडकल्याचं चित्र बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। आणि एकूण याला जी सगळ्यात महत्त्वाची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते ती अशी आहे की जेव्हा शरद पवारांनी देशाच्या सगळ्या राजकारणामध्ये लक्ष घालायचं ठरवलं आणि त्यानंतर बारामती हा सगळा जो भाग आहे किंवा एकूणच राज्यातली सगळी जी जबाबदारी आहे विशेषतः बारामतीचा जर आपण विचार केला तर सगळ्या कार्यकर्त्यांची स्थानिक पातळीवरच्या राजकारणाच्या नियोजनाची जी जबाबदारी आहे
ती अजित पवारांवर टाकली आणि मग साहजिकपणे सरपंच असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, जिल्हा परिषदेच्या सगळ्या बॉड्या असतील, वेगवेगळ्या पतसंस्था असतील, कारखाने असतील, इथे अजित पवारांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळे लोक सध्या सुनेत्रा पवारांसाठी जोरकसपणे प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत ते आपल्याला शरद पवारांकडे आता जी स्पेस निर्माण झाली आहे त्या स्पेसमध्ये कुठेतरी आपल्याला पुढे जाण्याचा साठी म्हणून फायदा होतोय का, हे हेरताना पाहायला मिळते आहे. आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना जेव्हा सुरुवातीचा मुद्दा मांडला, मोदी विरुद्ध गांधी अशी ही निवडणूक आहे असा जो नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, तसा प्रयत्न जरी होत असला तरी बारामतीकरांना माहिती आहे की हे असं नाही, हे चित्र पवार विरुद्ध पवार अशाच पद्धतीचं आहे. जर पार्थ पवार यांचा जेव्हा पराभव झाला त्याच्यानंतर पुन्हा आता पत्नी सुनेत्रा पवार यांचा जर पराभव झाला तर अर्थातच अजित पवार यांचं जे भाजपसोबत वजन आहे ते आपसुकपणे कमी होईल, बार्गेनिंग पॉवर त्यांची कमी होईल. त्याच्यासाठी म्हणून ही निवडणूक त्यांना महत्वाची आहे आणि म्हणून अधिक ताकदीनं अजित पवार आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात. बारामतीच्या सगळ्याच भागांमध्ये त्यांच्यासोबत पहिल्या फळीतले जे सगळे महत्वाचे लोक आहेत, ज्यामध्ये हर्षवर्धन पाटील असतील, राहुल कुल असतील, दत्ता भरणे असतील, अशा पद्धतीनं जे महत्वाचे जे लोक या लोकसभा मतदारसंघातले मानले जातात ते त्यांच्यासोबत आहेत. मात्र इथल्या दुसऱ्या फळीतले जे सगळे काही लोक आहेत महत्वाचे ते शरद पवारांनी आपल्याकडे कसे येतील याच्यासाठी म्हणून प्रयत्न करताना आपण पाहिलेले आहेत. म्हणजे अनेक वर्ष थोपटेंच्या घरी न गेलेले पवार हे थोपटेंच्या घरी गेले, तिथून कसं आपल्याला पुन्हा मतांच्या रूपानं थोपटेंच्या भेटीच्या निमित्तानं कसं आपल्याला मतदान वाढवता येईल याच्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मग जे एकूण प्लस करायचंय, जिथे जिथे आपण मायनस आहोत तिथे तिथे आपल्याला प्लस करायचंय, म्हणून जो सपाटा शरद पवारांच्या वतीनं, अजित पवारांच्या वतीनं एकूण भेटीगाठींचा असेल किंवा नियोजनाचा असेल तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आता जर बारामतीतल्या लोकांची जनभावना मांडायची झाली तर बारामतीकर दोन महत्वाच्या गोष्टी सांगतात. इतके वर्ष बारामतीला ज्यांनी ओळख निर्माण करून दिली, बारामतीचा विकास केला, बारामतीचं नाव हे देशाच्या नकाशावर पोहोचवलं, त्या शरद पवारांना आता संधी दिली पाहिजे, त्यांच्या मुलीला मतदान केलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक सूर आपल्याला बारामतीमधून ऐकायला मिळतो. अर्थात तो भावनिक सूर आहे आणि हे नाकारून चालणार नाही. त्याचाच फायदा कितपत शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना होतोय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार कसा कामाचा माणूस आहे, कुठला दिलेला शब्द असला की ते पाळतात, होणार असेल काम तर हो म्हणतात, नसेल होणार तर नाही म्हणतात. आणि म्हणून मग अजित पवारांची जी कामाची स्टाईल आहे ती कामाची स्टाईल लक्षात घेऊन कशा पद्धतीनं अजित पवार फायद्याचे आहेत किंवा अजित पवार कशा पद्धतीनं काम करतात अगदी वेगानं, हे सांगणारा एक वर्ग आहे. आणि म्हणून अत्यंत चुरशीची, अटीतटीची ही जी बारामती लोकसभेची निवडणूक आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि देशाचं लक्ष याचसाठी लागलंय की ही निवडणूक पवार विरुद्ध पवार, एकाच कुटुंबातली ही निवडणूक आहे. अनेक वर्ष ज्यांनी एकत्र राजकारण केलं त्या राजकारण केलेल्या दोन दिग्गज नेत्यांच्या विरोधातच कुटुंबात फूट पडल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती पाहायला मिळते आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवसाच्या काही दिवस वातावरण जे अगोदर असेल, म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्या सभा सुरू झाल्याचा आपण पाहतोय की सभांमधून जोरदार शक्तीप्रदर्शन तर करण्यात आलेलं आहे. भाषणही अगदी धडाकेबाज दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी केलेली आहेत. म्हणजे महायुतीच्या मेळाव्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंची हजेरी होती, देवेंद्र फडणवीसांची हजेरी होती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची हजेरी होती. इतकंच नाही, ज्यांनी टोकाचा विरोध केला त्यांना विसरून चालणार नाही. आणि ते नाव अत्यंत महत्वाचं आहे, ते नाव आहे शिवतारेंचं. आणि ते शिवतारे आता हजारोंच्या, लाखोंच्या लीडनं सुनेत्रा पवार निवडून येतील असं म्हणायला लागलेले आहेत. अर्थात त्यांची नाराजी दूर झाली, पण त्याच शिवतारेंनी काही दिवसांपूर्वी कशा पद्धतीनं सुनेत्रा पवार, अजित पवार यांना थेट विरोध केला, टोकाची टीका त्यांच्यावरती केली, हेही आपण पाहिलेलं आहे. आणि खरंच मग आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न पुन्हा एकदा बारामतीच्या निमित्तानं चर्चेला जातो तो म्हणजे शिवतारे किती मनापासून काम करणार, हाही अनेकांना पडलेला प्रश्न आहे. राहुल कुल किती मनापासून काम करणार, हाही अनेकांना महत्वाचा पडलेला प्रश्न आहे. अर्थातच जे भाजपचे लोक आहेत किंवा जे शिंदेचे लोक आहेत ते घड्याळाच्या साठी म्हणून किती जोरकसपणे काम करतील, यावर सगळ्यांना अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची जी भावना आहे ती आपल्याला मतदारांमधून, कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळते आहे, पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मग प्रश्न साहजिकपणे निर्माण होतो की महायुती जरी असली तरी कशा पद्धतीनं ही निवडणूक पुढे जात असताना कोण कोणासाठी किती जोरकसपणे प्रयत्न करतील. म्हणजे जर घड्याळाला मदत करायची असेल तर पुन्हा मग भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण होतो निवडणुकीमध्ये येणाऱ्या भवितव्यासाठी, वेगवेगळ्या पुढच्या निवडणुकांसाठी, त्याच्यावर देखील एक वेगळी चर्चा होते. आणि म्हणून मग पुन्हा जी साशंकता निर्माण झालेली असते कार्यकर्त्यांमध्ये किंवा एकूणच जे तयार होतंय वातावरण, त्या वातावरणामध्ये की मग खरंच किती मनापासून काम करणार, किती जोर सुनेत्रा पवारांसाठी महायुतीचे सगळे घटक पक्ष आहेत ते लावणार, तसंच वातावरण दुसरीकडे जे आहे
ते मात्र थोडंसं विरोधात पाहायला मिळतंय। मात्र हे जरी नेत्यांचं कार्यकर्त्यांचं सुरू असलेलं गणित आपण पाहिलं तरी जे बारामतीकर आहेत ते बारामतीकर कशा पद्धतीने ही निवडणूक हातात घेऊन मतदानाच्या दिवशी कोणाला मतदान करतात, म्हणजे ननंद विरुद्ध भाऊजा असलेला हा संघर्ष, पवार विरुद्ध पवार असलेला हा संघर्ष, सून विरुद्ध मुलगी असलेला हा संघर्ष, या सगळ्या मुद्द्यांवर ही निवडणूक पुढे जात असताना बारामतीकरांच्या मनात काय आहे, बारामतीकर कौल कुणाला देतात आणि ही सगळी जी उत्तरं आहेत ती आपल्याला मतदानाच्या दिवशी एक वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा तर कळतीलच, पण ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि त्या दिवशी कोणी कोणाला निवडून आणलेलं आहे, कोणी कोणाला कशा पद्धतीने मदत केलेली आहे, बारामतीकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, सुनेच्या बाजूने आहे की मुलीच्या बाजूने, हे चित्र स्पष्ट होणार आहे। आणि हे चित्र स्पष्ट मतदानाच्या दिवशी तर होईलच, पण त्यापूर्वी बारामतीकरांचा कौल कुणाला असेल हे तुम्हाला आत्ताही सांगण्याची संधी आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत नक्की सांगा, बारामतीकर नेमका कुणाला कौल देतील, सुप्रिया सुळेंना की सुनेत्रा पवारांना, कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया कळवा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौकमल इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।